नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये एकल महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयाच्या माध्यमातून आता सर्व योजना या महिलांसाठी केंद्रित केल्या जाणार आहेत. त्या शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, सगळ्या ठिकाणी आता महिलांना पहिल्या प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे. आणि यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण धोरण निश्चित केलंय. त्या धोरणाला एकल महिला धोरण असं म्हणतात. आणि याचा पहिला टप्पा म्हणून यासाठी समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. आणि याची महत्त्वाची अपडेट ही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती, फेसबुकवरती ही महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. आता अनेक विधवा महिला असतील, अनेक एकल महिला असतील, या अनेक योजना असतील, सेवा असतील, अनुदान असतील, हप्ते असतील, यांच्यापासून लांब होतं, यांच्यापासून दूर होतात. परंतु आता मात्र इतर योजनांसारखं त्यांना सुद्धा पहिलं प्राधान्याने या ठिकाणी लाभ दिला जाणार. आणि यांच्यासाठी हे धोरण अतिशय महत्वाचं आहे. त्या धोरणासंदर्भात आदितीताई तटकरे मॅडम यांनी काय म्हटलंय हे आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी आदितीताई तटकरे मॅडम यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवरती महाराष्ट्रातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उन्नतीसाठी त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजना सुचवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा काकी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात एकल महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यात येत आहे. आणि या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी एकल महिला मसुदा समिती गठीत करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आणि या ठिकाणी बघा, आयुक्त महिला बाल विकास आयुक्तालय पुणे यांच्या अध्यक्षतेखाली ही मसुदा समिती गठीत करण्यात आलेली आहे. आणि या समितीमध्ये महिला बाल अत्याचार प्रतिबंध पक्षाचे पोलीस महानिरीक्षक, शालेय शिक्षण विभाग असेल, समाज कल्याण विभाग असेल, कृषी विभाग असेल, कामगार विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, अशा सर्व ग्रामविकास, नगर विकास, महसूल विभाग असेल, या उद्योग संचालनाचे संचालन असेल, म्हणजे सर्वच विभागाचे त्या ठिकाणी महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. आणि या अधिकाऱ्यांच्या समवेत ही महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पाडलेली आहे. आणि या ठिकाणी बघा, पहिलाच मुद्दा या ठिकाणी सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये ठरणार एकल महिला धोरण आखणारे देशातील पहिलं राज्य म्हणजे देशामधील पहिलं महाराष्ट्र राज्य आहे की जे या ठिकाणी महिलांसाठी सेपरेट धोरण निश्चित करत आहे. आणि यामध्ये पहिलाच मुद्दा बघा, या ठिकाणी पहिला मुद्दा त्यांनी सांगितलाय, एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी समावेशक धोरण हे असणार आहे. म्हणजे सर्व योजनांचा लाभ आता या ठिकाणी महिलांना सहज पद्धतीने मिळणार आहे. अशा पद्धतीचे अपडेट त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे. त्याचबरोबर एकल महिलांना धोरण मसुदा तयार करण्यासाठी या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये समितीसुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. आणि एकल महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्यव्यापी धोरण या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी राज्याचे सरकारने घेतलेला आहे. आणि त्याची महत्त्वाची माहिती महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, हा निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. विधवा महिला किंवा राज्यातील एकल महिलांसाठी राज्यातील विधवा महिलांसाठी व एकल महिलांसाठी राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हा निर्णय आणि हे धोरण आपल्यासाठी किती उपयुक्त असणार आहे याविषयी अधिकृतपणे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती लवकरच प्रसारित करणार. या मसुद्याच्या माध्यमातून काय फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार. तोपर्यंत ही आनंदाची बातमी सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.